पितृपक्ष सुरू झालेला आहे. आपण सगळे पितरांचं स्मरण करतो आहोत. श्राद्ध पक्ष आहे, श्रद्धेसहित आपण श्राद्ध करतो आहोत. आपण आपल्या कुटुंबियातील पितरांचं स्मरण करतो आहोत कारण आपण त्यांचे ऋणी आहोत. त्यांनी आपल्याला घडवलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काही राष्ट्रीय पितरही लाभले आहेत, ज्यांनी भारताची ओळख घडवली आहे. अशा राष्ट्रपुरुषांचं स्मरण करणं हे सुद्धा महत्त्वाचं नाहीये का? आज अशाच एका पितृतुल्य ऋषितुल्य व्यक्तिमत्वाबद्दल आपण माहिती घेऊया. सहसा ऋषी असं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट असं चित्र उभं राहतं. पण चित्र काढणारा, हातात कॅमेरा घेऊन फोटो काढणारा, देशासाठी तुरुंगात जाणारा असा आधुनिक काळातील ऋषी तुम्हाला ठाऊक आहे का? तर खरंच असे महान ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्याला भारतात नव्हे तर महाराष्ट्रात लाभलेले आहेत. आणि ते म्हणजे वेदमूर्ती श्रीपाद दामोदर सातवळेकर. 19 सप्टेंबर 1867 त्यांचा जन्म तेव्हाच्या सावंतवाडी या संस्थानात झाला. त्यांना 101 वर्षाचं आयुष्य लाभलं. म्हणजे आपल्या संस्कृतीने जे म्हटलंय ना की जीवेत शरद शतम, त्याप्रमाणे खरोखरच आयुर्वेदाच्या सहाय्याने माणसाला 100 वर्षांचं निरामय आयुष्य प्राप्त करता येऊ शकतं, हेही त्यांनी दाखवून दिलं. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. आपण सगळेच मांडण्याचा प्रयत्न तर करूया.